तर भाऊ आज होतं ना फायनल सबमिशन कॉलेजमध्ये आणि त्याच्यात आज वायवा होता ना भाऊ मग पोट्टेचा. आणि बाकी काय झालं समोर मी सांगतोच ना तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये. तर भावांनो आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. मायकून सगळे जय श्रीराम. पूर्ण सेमिस्टर भर भाई माणसाच्या मागे फिरत आहे ते भूतासारखं भाई असाइनमेंट. आणि तेच असाइनमेंट सबमिशन करायसाठी आज चाललो भाई मी कॉलेजमध्ये सबमिशन करायला. तर भाऊ मग आपण सकाळी सकाळी निघालो शिटेईचं फोल्डर आणि फायला घेऊन कॉलेजच्या इकडे. कॉलेजच्या रस्त्याने जाता जाता वर्गातले पोट्टे भेटले त्याच्यासोबत मग कॉलेजमध्ये पोहोचलो. डायरेक्ट कॉलेजमध्ये पोहोचलो तर पलान लोकांची डॉन लोकांची एंट्री खतरनाकच होणार ती. इथं आलो होतो या वर्गात तेव्हा पोट्टे एकदम अभ्यासी करून राहिले ते वायवाचा. म्या म्हटलं बा एवढं कायच करून राहिले हे पोट्टे अभ्यास करून राहिले ते. म्या म्हटलं नाव डुबवते का मेकॅनिकलचं. हो इकडे आलो होतो तर सगळ्यात पहिले मायाच वायवा घेतला मास्तरनं. मालूम नाही वायवा घेणारा मास्तर का माझ्या ब्लॉक पाहिजे का एकाच प्रश्नामध्ये सोडून दिलं पाहिजे ना मला. थोड्याच वेळात भाई सगळ्या पोट्टेचा वायवा देणं झाला आणि इथं केस स्टडीची फाईल सबमिट करायची होती. मग पोट्टेले इथं मग आपण केस स्टडीची फाईल सबमिट केली. सबमिशन करून आपण रूमच्या इकडे निघालोच होतो की तेवढ्यातच पाणी लागलं. मग पाणी कमी होतं तर मी आलो डायरेक्ट भाई रूमवर. बस झालं भाई लवकर रूमवर आलो नाही तर पाण्यात ओलं झालो असतं. मजे तर त्याच पोट्टीची आहे जैले गर्लफ्रेंड आहे. आता तर ते बम बनवत असं या पाण्यामध्ये रील्स. बादल बरसा बिचुली सावन को पाणी. जाऊ द्या फालतू गोष्टीला साईड करून आपण निघालो भाई 6 वाजता डबल सिलेंडर आणाले बाहेर. तुम्हाला काय सांगा भाऊ 1.5 घंट्यानंतर सिलेंडर भेटलं. माणूस पूर्ण ओला झाला भाई पाण्यात. 5-6 दुकान फिरलो त्याच्यानंतर भाई सिलेंडर भेटलं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.